बिग बॉस मराठीच्या घरातील बहीण भावाची गाजलेली जोडी म्हणजे प्रभू शेळके आणि तन्वी कोलते. घरात अनेकांची नाती जुळतात आणि खेळ पुढे जातो तशी तुटतात देखील. पण 70 दिवस त्यांची मैत्री आणि बहीण भावाचं नातं कायम टिकलं. आणि ते घराबाहेरही तसंच राहणार आहे. कारण तन्वी आणि प्रभूला वेगळं करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. प्रभूला भडकवलं गेलं, पण दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. प्रभू घराबाहेर गेला तेव्हा तन्वीला अश्रू अनावर झाले. तर प्रभूने देखील आता तन्वीसाठी बाहेरून सपोर्ट करेन म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला. पण आता या बहीण भावाच्या नात्यात आणखी एक सुंदर गोष्ट घडली आहे. प्रभू आपल्या घरातील किस्से, औषधांचा खर्च, घरची परिस्थिती याविषयी तन्वीसोबत मोकळेपणाने बोलायचा. यावेळी प्रभूच्या घरात टीव्ही नसल्याचं तन्वीला कळालं होतं. तन्वीने तुझ्या घरात टीव्ही लागेल आणि तो मी गिफ्ट करेन असा शब्द त्याला दिला होता. तो शब्द अखेर तन्वीच्या कुटुंबाने पूर्ण केला आहे. प्रभूला आणि त्याच्या कुटुंबाला तन्वीच्या घरच्यांनी आमंत्रित केलं होतं. यावेळी खानपानाचा कार्यक्रम झाला. तन्वीच्या आजीने देखील प्रभूच्या आईला एक सुंदर साडी भेट दिली. एवढंच नाही तर तन्वी घरात नसली तरी तिचा शब्द कुटुंबाने पूर्ण केला आणि प्रभूला एक टीव्ही भेट म्हणून दिला. प्रभूने देखील तन्वीचे आभार मानत त्यांचं नातं खेळापुरतं नसून खरं असल्याचं सांगितलं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मला समजे जण म्हणत होते तुमचं नातं फेक आहे आणि तुम्ही काय पण बोलतो, तन्वीने यूज करून घेतला फक्त तुझं. तर मित्रांनो, तसं काहीच नाही. आमचं नातं खरंच रिअल होतं. आणि जी बोलली होती घरामध्ये की मी विठ्ठल सांगणार माझ्या मॅनेजरला की तुला टीव्ही पाठवाला, तर बघा खरंच मला ही टीव्ही आणून ठेवली. हे विठ्ठल आहेत आणि तन्वीची मैत्रीण पण आहे. तर समोर मी त्याच्यामुळे बोललो रील बनवू. आणि नक्कीच तुम्हाला कसं वाटलं आमचं नातं कमेंट करून सांगा. आणि तन्वीला फुल सपोर्ट करा. ट्रॉफी जिंकायलाच पाहिजे नक्की. कालू बिग बॉसच्या घरात होता आणि बिग बॉसच्या घरात तुम्हाला तर माहितीच आहे काटा गँग डॉनची होती. तन्वीताई माझी बहीण होती. आमचं खूपच स्ट्रॉंग नातं होतं आणि आतापर्यंत आम्हाला कोणी तोडू शकत नाही. पण आता माझ्यामध्ये मी घराबाहेर आलो थोड्यासाठी. पण आता जाऊ द्या, जे नशिबात होतं ते झालं. आपण डॉन झुकेगा नाही साला. आणि मी तन्वीच्या घरी आहे आता. बघू शकता जे विठ्ठल म्हणत होते हे विठ्ठल आहेत. आणि मला सांगितलं होतं तन्वीनं की घरामध्ये तुला टीव्ही पाठवणार मी विठ्ठलला सांगून. तर खरंच मला टीव्ही आणून ठेवली. तिकडे मागं दाखव. तन्वीची मैत्रीण आहे, तन्वीची आजी आहेत आणि हे पण हे तर मित्रच आहेत. तर खूप भारी वाटलं मला. जेवण आत्ताच केलंय आणि चिकन खाल्लं. चिकन मम्मी पप्पा आम्ही समजा परिवार आलतो. तन्वीताईच्या घरी खूप भारी वाटलं. आणि आता फिनाले ट्रॉफी तन्वीच्याच घरी आली पाहिजे. डॉन जरी बाहेर आला तर आपली तन्वीची म्हणजे प्रभूची बहीण आतमध्ये आहे. तर नक्की सपोर्ट करा, वोटिंग करा भरभरून आणि ट्रॉफी जिंकलीच पाहिजे ती. या व्हिडिओवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंटचा वर्षाव केला आहे. तन्वीचं सगळे भरभरून कौतुक करत आहेत. तन्वीने खेळासाठी प्रभूचा वापर केला नाही हे यावरून स्पष्ट झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. तन्वीने स्वतःचं पत्र फाडून प्रभूला पत्र वाचू दिलं होतं. अगदी प्रभूच्या घरचे आले तेव्हा तन्वीने तिची नवी कोरी साडी प्रभूच्या आईला भेट दिली होती. आता तन्वीने दिलेला शब्द पाळून प्रभूला टीव्ही देखील गिफ्ट केल्याने दोघांचेही चाहते खुश झाले आहेत. तन्वीच्या खेळाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर. तसेच बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स पहा फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर.